नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मला रोजच्या प्रवासात जे वेगवेगळे महानीय लोक भेटतात, त्यांच्या माध्यमातनं फक्त महाराष्ट्रच का, फक्त देशच का, तर जगात काय चाललं आहे, हे पण समजून घ्यायला मदत होते. जसं आता मूळचे बुलढाणेकर आहेत आपल्या इथे. नमस्कार. आता तुमचाच परिचय तुम्हीच करून द्या. मी सुशील गायकवाड. मी सॉलिसिटर आहे आणि लॉयर आहे, ड्युअल क्वालिफाईड इंडिया आणि यू केमध्ये. गेल्या 20 वर्षापासून लंडनमध्ये असतो. तिथे माझा स्वतःची लॉ फर्म आहे आणि माझे लिगल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आपल्या इंडियन आणि दुसऱ्या जे लोकांना आहे तिथल्या स्थानिक लोकांना. Fine. प्लस मी महाराष्ट्र मंडळ लंडन जे आहे त्याचं चेअर ट्रस्टी पण आहे. आणि तुमच्या लॉ फॉर्ममध्ये किती लॉयर आहेत? मी माझ्या फर्ममध्ये जे पार्टनर आहे त्याच्यामध्ये 150 पार्टनर्स आहेत आणि जवळपास 200 लोकांचा स्टाफ आहे. 200. साधारण उलाढाल किती होते तुमची? तिच्यामध्ये जवळपास एक साधारण 20 मिलियनचा टर्नओव्हर आहे. ग्रेट. तर आता त्यांच्याकडनं कितीतरी गोष्टी आपल्याला समजून घेता येतील, पण स्पेशली माझा जो फोकस आहे तो अर्थातच असणार आहे इमिग्रेशन, तिथं असलेले कायदेशीर कज्जे, पण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. अलीकडच्या काळामध्ये यू केबरोबर आपलं जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालं आहे, आता न्यूझीलंडबरोबर पण आपण करतो आहोत, ऑस्ट्रेलियाबरोबर चर्चा सुरू आहे, मिडल ईस्टमधल्या अनेक देशाबरोबर सुरू आहे. काल मला सुरेश प्रभू भेटले होते, त्यांची मी छोटीशी ब्रीफ मुलाखत केली आणि त्याच्यात ते असं म्हणाले की फ्री ट्रेड ॲग्रीमेंटपेक्षा WTOला स्ट्रेंथन करणं खूप गरजेचं होतं. पण अर्थात आता जग बदलतं आहे. खास करून डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ वॉरनंतर तर जागतिक सगळ्या व्यापार संघटनांचं अस्तित्वच धोक्यात आलेलं आहे. तर अशा वेळेला आपल्याला संधी काय मिळते आहे आणि मराठी माणसाने नेमकं काय करायला हवं फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमधून, हे आपल्याला त्यांच्याकडनं समजून घ्यायचं आहे. पण तुम्ही म्हणालात की बरेच लोक भाजीपाला पण पुण्यातनं मुंबईतनं पाठवतात यू केला. बरं. तर एक पेरिशिबल आणि नॉन पेरिशिबल आहे. सो दोन्ही याचा बऱ्यापैकी चांगला ट्रेड होतो. म्हणजे आपले मराठी उद्योजक पण आहेत की जे व्हेजिटेबल्स आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांचा वट बसलेला आहे आणि बऱ्यापैकी त्यांचं मार्केट आहे. म्हणजे भाजीपाला असेल, फ्रुट्स असतील, मँगोचं सीझन असताना मँगो येतात, द्राक्ष असतात तर द्राक्ष तर ऑब्व्हियसली जे सुपर मार्केट्स आहेत जसं टेस्को आहे, आज त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपले द्राक्ष इंडियातनंच येतात सीझन जेव्हा असतो. तो बऱ्यापैकी उलट आला आहे. आणि आता फ्री ट्रेड ॲग्रीमेंट नंतर काय वाटतं तुम्हाला? फ्री ट्रेड हा जो ॲग्रीमेंट झाला, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, याच्यावरती मोस्टली त्यांनी फोकस केला आहे ट्रेड आणि सर्व्हिसेस. त्याच्यामध्ये आपला दोन म्हणजे यू के आणि इंडियामधला ट्रेड भरपूर वाढेल. ट्रेडमध्ये त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर प्रोडक्ट असतील, पेरिशिबल नॉन पेरिशिबल मसाले वगैरे त्या प्रोडक्ट असतील, प्लस ॲटोमोबाईल इंडस्ट्रीला लागणारे ते प्रोडक्ट असतील, फार्मास्युटिकल प्रोडक्ट ऑलरेडी आहे आणि गार्मेंट्समध्ये पण होतं. आता जसं बांगलादेश आणि ते जे काही इश्यू चाललं आहे त्यामुळे जे गार्मेंट्स यू केमध्ये यायच्या कंपनी ते मोस्टली बांगलादेशमधनं यायचं, पण आता ते थोडंसं चेंज झालेलं दिसतं आहे की बाबा आता त्याला ते शिफ्ट करतायत की आपल्या भारताकडे शिफ्ट करतात. आय थिंक त्याला बऱ्यापैकी स्कोप अजून वाढेल. ओके. म्हणजे आणि तुम्ही कुठे राहता यू केला? मी यू केला लंडनमध्ये राहतो, साऊथ ईस्ट लंडनमध्ये. ओके. आणि जो इंडियन डायस्पोरा आहे, मध्ये तर मी अशी बातमी वाचली की आता मूळचे ब्रिटिश जे आहेत तेच कमी होतील आणि भारतीय आणि पाकिस्तानी लोकच इथे भरून गेली सगळीकडे. लंडन जे आहे ते कॉस्मोपॉलिटन आहे. तर कॉस्मोपॉलिटनमध्ये त्यांची सगळ्या जगातल्या लोकांची संख्या आहे. म्हणजे मराठी असतील, म्हणजे इंडियन आहेत, दुसऱ्या अदर कंट्रीचे पण आहे, चायनीज पण आहे, टर्किश आहे. तर प्रत्येक कंट्रीचे लोक तिथे तुम्हाला भेटतात. आणि ते पाकिस्तानचा मेयर झाला ना आता मध्ये. मेयर पाकिस्तानचा सादिक खान गेल्या दुसऱ्या तिसऱ्या टर्मपासून आहे. तुम्ही तिकडे लोक भांडत नाहीत ना, पाकिस्तानी आणि भारतीय? हं? ते तर ऑब्व्हियसली एक देशाचं बदलत एक पॉलिटिकल किंवा जे काय रिलेशन असतं आणि एक भाईचाराचं रिलेशन एक वेगळंच असतं. म्हणजे मला एक तर सांगावं वाटेल की मी जिथे गेल्यापासून मला जी आज मी स्टुडंट म्हणून गेलेलो 20 वर्ष आधी, तर मला हेल्प 2 पाकिस्तानी लोकांकडूनच मिळालेली. म्हणजे मी ज्यांच्याकडे राहायचो ते पाकिस्तानीच अंकल आंटी होते. सो दे केअर मी अ लॉट. म्हणजे ते असं असतं की आपण ते एखाद्या जिल्ह्यात गेलो, तो जिल्हा सोडून गेलो की आपल्याला जिल्ह्याची आत्मीयता वाटते, मग राज्याची वाटते, मग देशाची वाटते आणि मग आता साऊथ एशियाची वाटते. आणि त्यामुळे ऑब्व्हियसली तसेही ते भारतीय वंशाचेच लोक असल्यामुळं. पण हे कसं ठरवलं तुम्ही यू केला जायचं? मी काय संबंध नाही, बुलढाणा कुठं, यू के कुठं? माझं बॅकग्राऊंड जर विचारलं तर मी BSc हॉर्टिकल्चर केलेलं PKVमधनं, पंजाब राष्ट्रीय विद्यापीठमधनं. आणि त्याच्यानंतर सेकंड डिग्रीसाठी मी पुण्याला आलो, पुण्याला लॉ केलं. लॉ करताना मी बघितलं की बरेचसे जे पुणे युनिव्हर्सिटीमधनं मुलं जायचे, US ला जायचे. आमच्या कॉलेजमध्ये
बऱ्यापैकी लॉ सोसायटीचे वगैरे लोक यायचे, बघा. सेमिनार्स वगैरे घ्यायला. हम्म, तर त्यातनं थोडीशी प्रेरणा मिळाली की बाबा आपण पण काहीतरी केलं पाहिजे. हम्म, आणि मी असताना मी 2-3 जे होते, शशिकांत सुतारे त्यांचा एक मुलगा म्हणून रेफरन्स होता की ते UK गेलेले तेव्हा मास्टर्स करायला. हम्म, आणि गणेश हिंगमिरे म्हणून आहेत. हम्म, ते आता सध्या IP वरती काम करतात इंडियामध्ये. हम्म. तर त्यांची प्रेरणा मिळाली थोडीशी, आणि मग त्याच्यामुळे आम्ही थोडंसं ट्राय केलं आणि गेलेलो तिथे हे 2005ला. 2005ला बरं, म्हणजे गेलात शिकायला, शिकायला. पण मग तिथेच राहायचं कसं ठरलं मग? शिक्षण झाल्यावरती ऑब्विसली शिक्षण मी खूप मोठ्या फॅमिलीतला नाही, ऑब्विसली लोन काढलेलं, बाकी गोष्टी केलेल्या. तर मग ऑब्विसली ते हे करण्यासाठी थोडंसं काम केलं तिथे. हम्म, आणि काम करता करता थोडीशी तीच प्रेरणा मिळाली की आपल्याला करिअर जर करायचं आहे तर थोडंसं फोकस दिला आणि त्या हिशोबाने थोडं ठरवलं आणि राहिलो. हम्म. ओके. आणि मग तुमचं पहिली केस ती तर काय अशी एकदम नसेल आली, स्ट्रगल असणार. स्ट्रगल असणार. येस, कसं झालं स्ट्रगल मग? स्ट्रगल 2009 मध्ये मी बरेचसे जॉबसाठी अप्लाय करत होतो. त्याच्या आधी मी तिथेच? स्टुडंट असताना लोकल जॉब करत होतो. म्हणजे मी बर्गर शॉपपासनं तर बार टेंडर म्हणून पण जॉब केलेले आहेत. बरं. ओके, तर ते स्ट्रगल चालू असताना मला एक जणाशी ओळख झाली, आफ्रिकन लॉयर होता. सो देन आय जॉईन हिम ॲज अ असिस्टंट हम्म, आणि आय स्टार्टेड वर्किंग. सो वर्किंग करताना बरंचसं IP मीडिया रिलेटेड काम केलं. हम्म, तर जी केटी पेरी जी आहे सिंगर, केट पेरी. हम्म. सो आय वॉज डिलिंग विथ हर लाईक बरं. आर्टिस्ट मॅनेजमेंट म्हणून. सो ते फर्स्ट काम म्हणू शकतो त्याच्यावर. हम्म. तर पहिलं मीडिया रिलेटेड काम केलं आणि नंतर मग थोडं चेंजेस झाले. ओके. आणि हे बार अटेंडंट आधी काय म्हणाला जॉब तुम्ही? बर्गर किंगमध्ये जॉब करायचो हम्म. ॲज अ कस्टमर केअर आणि बर्गर बनवणे वगैरे तेच food. तुम्हाला सगळं येतं? केलं. बरं. आणि त्यामुळे तेव्हा सगळ्या किती प्रकारे किती पैसे मी- मिळायचे तुम्हाला? तिथे आवरली रेटवरती पैसे मिळायचे. तर तेव्हा जवळपास 5 पाऊंड पर आवरली रेट म्हणजे भारतीय रुपयामध्ये साधारणतः त्यावेळेच्या हिशोबाने 60-70चा रेट असायचा तो. म्हणजे 700-800 रुपये 700-800 रुपये पर डे, पर आवर. पर आवर. पर आवर. आणि असे किती तास काम करायचे? तेव्हा स्टुडंट होतो तेव्हा 20 आवर काम करायचो. ओके. 20 आवर्स. एका दिवसात 20? नाही म्हणजे वीकली 20 आवर्स. ओके ओके. कारण ते रोज तुमचं- 4 आवर्स, कारण बरं. स्टुडंट असल्यामुळे ऑब्व्हियसली पार्ट टाइम आणि बार अटेंडन्स म्हणून मग ते बारमधली सर्व्हिस. बारमध्ये सर्व्हिस. बरं. तिकडे जास्त काय पितात लोक? वाईन पितात का विस्की ब्रँडी? तिथे मिक्स आहे, म्हणजे वाईन पण बऱ्यापैकी चालते. विस्की ब्रँड ऑब्व्हियसली स्कॉच एरिया त्या साईडला तिकडे पण त्या प्रकार पण आहे. ओके. मी हा प्रश्न त्यांना यासाठी विचारला की फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये आता तिथं असलेलं जे मद्य आहे ते भारतामध्ये कोणत्याही कराशिवाय इथे येणार आहे. आणि जे मद्यप्रेमी मंडळी आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. ऑटोमोबिलमध्ये भारतातनं बऱ्याचशा गोष्टी UK जातील, ते तिथेही कर असणार नाहीत. शेवटी फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे काय? दोन्ही देशामध्ये कर नाही आहेत. तुम्ही विशिष्टतः गोष्टी ॲग्रिकल्चर सोडून, कारण आपण भारतीय शेतकऱ्यांना प्रोटेक्शन द्यायचं म्हणून बऱ्याच ठिकाणी शेतमालाला आपण नाही केलेलं फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये समाविष्ट. पण इथे तुम्हाला उत्तम उत्तम पद्धतीचे ब्रिटिश प्रॉडक्ट, मग ऑटोमोबिलपासून ते हाय एंडच्या तुमच्या वाईन, विस्की, ब्रँडीपर्यंत, तसंच भारतीय प्रोडक्ट पण तिथे मिळतील. पण तुम्ही ज्या लॉ फॉर्ममध्ये सुरुवात तुमची झाली, तुम्ही असं म्हणाल की फॅमिली डिस्प्यूटच्या बऱ्याच केसेस येतात. हो, गेलं मी फॅमिलीचं काम करायचं नाही, हम्म. बट ॲक्सिडेंटली ते चालू केलं. कारण माझ्याकडे बरेचसे कॉल यायला लागलेत की बुवा डॉमेस्टिक व्हायलन्स वाढला. तर लॉकडाऊनपासून तर भरपूर वाढला. हे भारतीय मुलांचंच? भारतीयच आपल्या महाराष्ट्रीयन फॅमिलींचं Oh, so डिस्प्यूट sad. झाला. बरं. तर ते त्याच्यामुळे मग मी ती फॅमिलीचे पण कामं घ्यायला सुरुवात केली, म्हणजे ते ॲज अ सपोर्टच्या हिशोबाने बरं. किंवा त्यांना कसं सपोर्ट करतात. बरेचसे मी मॅरेजेस वाचवले पण आणि बरेचशा लोकांना मी सोडवलं पण, म्हणजे वाईट कंडिशनमधनं सोडवलं. एखादी केस सांगा बरं तुम्हाला आठवते ती. एक म्हणजे आता आपल्या एक फॅमिली, म्हणजे आपलं महाराष्ट्रीयनच फॅमिली होतं. थोडंसं काहीतरी डिस्प्यूट झालं असेल. एक वाईफ जी आहे ती चांगल्या पोझिशनला होती ओके. आणि हजबंड ही थोडंसं लोअर पोझिशन. हे मराठीच दोघं पण? मराठीच दोघं. बरं. पुण्यातली की काय? हां, असे मग आपलं पुण्या पुण्यातली. साईडला. ओके. हां. आणि त्यांच्या काहीतरी डिस्प्यूटमुळे त्यांनी मारहाण केली, घरातनं बाहेर काढून दिलं, रात्रीतनं बेरात्री 10 वाजता 11 वाजता. बापरे. कुठे जायचं काय नाही. मग तिथे आपल्या लेडीजसाठी तिथे भरपूर सपोर्ट आहे, पण आपले जे महाराष्ट्रीयन लेडीज आहेत ते तेवढ्या हे नाही आहेत, अवेअर नाही आहेत किंवा ते सक्षम. कारण आपलं जे कल्चर आहे, महाराष्ट्रीयन कल्चर आहे, ते थोडंसं कसं आहे की फॅमिली कल्चर आहे की आपण थोडंसं विचार करतो बाकी गोष्टीचा, किंवा आपले आई वडील काय म्हणतील जर आपल्या नवऱ्याच्या अगेन्स्ट आपण केस केली किंवा हे केलं, तर तो थोडासा प्रेशर असतो फॅमिलीचा. त्यामुळे आपले जे लेडीज आहेत मुली तर ते ॲक्शन घेत नाहीत
फॅन्टॅस्टिक जे प्रोटेक्शन आहे. हम्म. अदरवाईज लेडीजला भरपूर प्रोटेक्शन. मग काय झालं त्या केसमध्ये? त्या केसमध्ये ॲक्च्युली आम्ही त्यांना म्हणजे थोडंसं अकोमोडेशन वगैरे त्यांचं अरेंज केलं, कारण थोडंसं तिने रात्री फोन करून विचारलं की मी घराच्या बाहेर आहे, मला राहायला काही नाही, तर थोडंसं अरेंजमेंट करून ओके. नंतर बाकी लिगल प्रोसिजर त्यांना व्यवस्थित हे करून दिलं, मग काय डिवोर्स झाला? डिव्होर्स करून दिलं. बरं. असे किती डिवोर्स करून घेतले तुम्ही आता मराठी मुलांचे? हे नंबर तर नाही सांगता येणार, पण बऱ्यापैकी आहेत. ओके. आणि साधारणपणे जे डिस्प्यूट म्हणजे काय आपल्याकडं असं आहे की लग्न करून गेल्यानंतर UKमध्ये ही मुलं जी आपली भारतीय मुलं आहेत किंवा स्पेशली मराठी, त्यांना काही कल्चरल शॉक बसतो वगैरे, काय होतं नेमकं? इतकं म्हणजे दोघंच नवरा बायको आहेत तरीसुद्धा ते होत नाही? नाही, एक तर 2-3 गोष्टी फॅक्टर्स आहेत. एक की जर समजा जी मुलगी जर जॉब करत नसेल, एकटी राहत असेल, तर तो एक UKमध्ये कसं आहे की जो वेदरची कंडिशन आहे हम्म. ती थोडेसे डिप्रेसिव्ह आहे. जर ते सोशल नसतील किंवा लोकांना मिळत नसतील, भेटत नसतील, तर दे कॅन गो इन डिप्रेशन. हम्म. इव्हन तिथली लोकल तुम्ही जर बघितलं असेल, मेंटल हेल्थ इज अ बिग इश्यू इन UK. ओके. तर त्यामुळे तो थोडासा इश्यू होतो. ठीक आहे. हा एक झाला हा एक. case. आणि दुसरा इश्यू? दुसरा आहे की ऑब्व्हियसली दोघांचं इन्कमच्या हिशोबाने पण आहे, की एखादा जास्ती अर्न करत असेल, दुसरा कमी अर्न करत असेल, तो एक इश्यू मी थोडासा बघितला. दुसरा फॅमिली इंटरफिअरन्स पण बघितला बऱ्यापैकी, इकडनं भारतात आणि तिकडं. तिकडचा तो पण एक बघितलेला आहे. हम्म. सो बरेच फॅक्टर आहे त्याच्यामध्ये. हम्म. पण ही भारतीय मुलं स्पेशली मराठी मुलं तिथे जाऊन जॉब काय करतात UKमध्ये? कारण अमेरिकेत ठीक आहे, पण IT मध्ये दिसतात मेजॉरिटी. आपले भारतीय बरेचसे IT मध्ये फार्मास्युटिकल्स आहे आणि डॉक्टरचं भरपूर प्रमाण आहे डॉक्टरांचं पण, आणि केअर इंडस्ट्रीमध्ये पण आहे, इव्हन हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये पण आहेत. सो देर इज अ व्हेरी सेक्टर्स. ओके. मी हा प्रश्न तुम्हाला यासाठी विचारला की आता हा तुमची मुलाखत बघत असताना अनेक मराठी मुलांना असं वाटेल की मी UKत जाऊन जॉब करू शकतो का? जे आज अमेरिकेमध्ये झालं की डोनाल्ड ट्रम्पच्या भूमिकेमुळे अमेरिकेत तसं लोकांना आता सुरक्षित नाही वाटत. UKत काय स्थिती आहे? सध्या UKमध्ये IT फील्डमध्ये थोडेसे कमी आहे, कारण काय झालं की ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट पण चेंज झाली, थोडेसे इमिग्रेशन रूल्स पण चेंज झालेत, आणि जे वातावरण आहे त्याच्यामुळे थोडंसं जे ITचे जॉब कसे बँकिंग सेक्टर आणि याच्यामध्ये होतं, तर त्यांनी त्यांचे स्पेंडिंग कट केलेत. आणि दुसरं असं झालं की जेव्हापासून UK ब्रेक्झिट झालं, 2016 ब्रेक्झिटमध्ये झालं, तर त्यांनी का त्यांना ऑब्व्हियसली दे वर मोर डिपेंडेंट ऑन युरोपियन आणि बाकी कंट्रीवरती जे फोर्सवरती. आता पण तिथे जसं की युरोपमधनं दूर झाल्यामुळे त्यांना शेतीमध्ये काम करणारे लोक मिळत नाही, ते लोअर स्किल आहे. पण लोअर स्किल ते बाहेरनं आणू नाही शकत, कारण ऑब्व्हियसली दे हॅव टू टाईट इन द इमिग्रेशन. तर आता काय झालं की त्यांनी त्यांची लोकल जी आहे, म्हणजे त्यांची लोकल स्टुडंट आहे, लोकल वर्कफोर्स आहे, ती थोडीशी स्ट्रॉंग केली. म्हणजे त्यांनी अप्रेंटिसशिपवरती थोडंसं फोकस केला, तर तिथे अप्रेंटिसशिप भरपूर चालते. त्यामुळे ती जी लोअर जॉब्स अवेलेबिलिटी असायची ती आता नाही आहे. त्यामुळे थोडंसं जॉब मार्केट आपल्या इंडियन किंवा बाहेरच्या लोकांना थोडंसं कमी झालं. ओके. आणि मग व्यवसायात? व्यवसाय आहे, व्यवसायामध्ये बऱ्यापैकी बिझनेस आहे, म्हणजे बऱ्यापैकी दुसरे जे बिझनेसेस आहे, म्हणजे IT सेक्टर असेल किंवा फार्मास्युटिकल आहे किंवा रिटेल आहे, तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आहे. आता हे नारायण मूर्तीचे जावई तिथे पंतप्रधान होते, त्यांच्याबद्दल आज ब्रिटन काय विचार करतो? आज त्यांनी जेव्हा पंतप्रधान जेव्हा झाले, मी पण त्यांच्या कॅम्पेनमध्ये त्यांना मदत केलेली थोडीशी. आणि त्यांनी जे कोविड, कारण अशा कंडिशनमध्ये ते पंतप्रधान झाले ती तेव्हा ती खूप हार्ड कंडिशन होती, आणि ऑब्व्हियसली त्यांच्या लिडरशिपचा पण प्रॉब्लेम होता, आणि कंट्री म्हणजे सगळं जगच कोविडच्या याच्यामध्ये त्रासलेलं होतं. तर त्यांनी ऑब्व्हियसली त्यांच्या फायनान्स बॅकग्राऊंडमुळे त्यांनी खूप प्रमाणे ती आपलं इकॉनॉमी जी आहे ती स्ट्रॉंग बनवली आणि स्ट्रॉंग ठेवली त्याच्या हिशोबाने. त्यांचा म्हणजे चांगला कॉन्ट्रीब्युशन खूप चांगला आहे म्हणजे इकॉनॉमीसाठी, आणि लोक त्यांना मानतात पण. आता लोकांना कळतं की त्यांनी जे काय काम केलं ते कशी इकॉनॉमी आहे ॲज कम्पेअर्ड टू द करंट गव्हर्नमेंटच्या हिशोबाने. आणि तुम्ही कशी काय निवडणूक लढली? ह्यांनी निवडणूक पण लढवली UKमध्ये. हो, मी 2019मध्ये ॲज अ जनरल इलेक्शन जे झालेलं होतं तेव्हा ॲज अ इंडिपेंडंट म्हणून कंटेस्ट केलेलं इलेक्शन. बरं. किती मतं मिळाली? मतं खूप कमी मिळाले, पण कारण जी लढत जी होती ती माझी ऑब्व्हियसली लेबरसोबत होती, आणि जी कॉन्स्टिट्युन्सी जी ग्रीनिच म्हणून आहे ती लेबर डॉमिनेटेड आहे. म्हणजे जिथे लेबरला 40,000 वोट मिळतात, तर तिथे कॉन्झर्वेटिव्ह आणि दुसऱ्या पार्टीला 1000मध्येच वोट मिळतात. आता कुठल्या पक्षात आहात? आता मी कॉन्झर्वेटिव्हमध्ये. तिथे ॲक्टिव्हली काम करता पक्षामध्ये? बऱ्यापैकी, म्हणजे एवढं पण नाही, पण थोडंफार ॲक्टिव्हिटी चालू असतात कम्युनिटीच्या हिशोबाने. आता तुमचं कायदेशीर बॅकग्राऊंड आहे म्हणून आपली लोकशाही ही वेस्टमिनिस्टर मॉड्यूल आहे, ब्रिटनकडनं आपण घेतलं.
सो 2 लोकशाहीतली तुलना जेव्हा आपण करतो तेव्हा काही गोष्टी संकेताच्या असतात, काही गोष्टी लिखित स्वरूपातल्या आहेत. ब्रिटनमध्ये तर काही सगळं लिहिलेलं नाही. नाही. काय फरक जाणवतो भारतीय लोकशाही आणि युकेची लोकशाही? अ, फरक म्हणजे ऑब्व्हियसली आपण त्यांचंच अडॉप्ट केलेलं आहे. बरेचसे आपलं US आहे, UKमधलंच अडॉप्ट केलेलं आहे. बऱ्यापैकी सिमिलॅरिटी आहे, पण ऑब्व्हियसली लीगल सिस्टीमच्यामध्ये थोडा फरक आहे. म्हणजे इथं आपल्याकडे कसं जे ॲक्ट लिहिलेलं आहे त्याच्या हिशोबानेच सजा होणार किंवा ते चालणार. UKमध्ये थोडंसं प्रेसिडेंटवरती चालतं. ओके. ओके. की असं नाही की फिक्स नाही आहे. सो तो बऱ्यापैकी तो चेंज येतो. आणि अजून तिथे ज्युरी सिस्टीम चालू आहे. आणि थोडंसं फास्ट ट्रॅक असतं. म्हणजे असं नाही की एखादी आपल्याकडे कसं जर आपण कोर्टात गेलो तर आपल्याकडे फक्त आपल्याला माहिती नसतं की आपली केस कधी सॉल्व्ह होणार, डेटवरती डेट राहणार. तर तिथे नाही, तिथे कोर्टमध्ये जर डेट मिळाली आणि पर्टिक्युलर रिझन असेल तरच ती डेट पोस्टपोन होणार. अदरवाईज त्या दिवशी ती हिअरिंग होणार म्हणजे होणारच. ओके. आणि ज्युरींचं एकमत असणं गरजेचं की बहुमत असणं? बहुमत असणं. किती ज्युरी बसतात? ते केस वाईज असतात. 10 असतात, 15 असतात. व्हॅरीज असतात. आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो आहे तो अध्यक्ष झाल्यानंतर जवळपास 4,500 पोस्टिंग्स स्वतः करतो. त्याच्या अध्यादेशांनी त्या अपॉइंटमेंट्स होतात, इन्क्लुडिंग ऑल द ज्युरीज. युकेमध्ये तसं नाही आहे. नाही, ज्युरीला जे लोकल नागरिक आहे त्यांना ॲज अ ज्युरी म्हणून जावं लागतं. सो ते सगळ्यांना कॉल येतो. म्हणजे मला पण येईल, मला आला नाही, माझ्या वाईफला आलेला, बाकी लोकांना पण येतो. आणि ते कंपल्सरी असतं. जर तुम्ही गेला नाही तर तुम्हाला फाईन मिळतो. ओके. आणि एम्प्लॉयरला पण ते पाठवावं लागतं त्यांना ज्युरी सर्व्हिससाठी. ओके. म्हणजे तुम्ही ज्युरी म्हणून कायद्याचं बॅकग्राऊंड असो किंवा नसो, तुम्हाला तिथं जायला लागतं. जरूर आणि मग तुमचं बहुमत बघून ते निर्णय होतात. बरोबर. शक्य नाही आपल्या देशामध्ये असं होणं. आपल्या देशामध्ये ऑब्व्हियसली आपलं जसे पॉप्युलेशन आणि ती मॅनेजमेंट करणं आय थिंक इज व्हेरी डिफिकल्ट. कारण त्यांनाच डिफिकल्ट जाते. आता काही लोकांनी तिथे पण चालू केलं की ज्युरी सिस्टीम बंद करा म्हणून, तर तिच्यावरती पण डिस्कशन चालू आहे. आणि मेयरला जे एवढे अधिकार मिळालेले आहेत, आता हा ज्या पाकिस्तानात तुम्ही उल्लेख केला, तो ही जो सोल म्हणजे काय, तो पूर्ण शहराचं व्यवस्थापन स्वतःच्या हिशोबाप्रमाणे करतो. येस. हो ना? आता मला सांगा, अगदी शेवटचा प्रश्न, की मराठी मुलांना युकेत काय स्कोप आहे? ऑन व्हेरीज ग्राउंड? एज्युकेशनच्या हिशोबाने जर बघितलं तर आता जग आपला AIच्या तंत्रज्ञानाकडे असतं. तर AI रिलेटेड भरपूर कोर्सेस आहेत. ओके. त्याला खूप स्कोप आहे. स्पोर्ट्स रिलेटेड आहे, त्याच्यामध्ये स्कोप्स आहे. आजकाल तुम्ही जर ऐकलं असेल गेमिंग हा प्रकार खूप चालू आहे. तर ते स्पोर्टिंगसाठी पण म्हणजे आपण इकडे अजून बघितले नाही तशी कोर्सेस आहे, तिथे ते पण कोर्सेस आहेत. फाईन. स्पोर्ट्स, ओके. मॅनेजमेंट, गेमिंगचं त्याच्यासाठी. हे झालं एज्युकेशनमध्ये. एज्युकेशन सेक्टर. आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये ऑब्व्हियसली ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे IT सेक्टरमध्ये किंवा फार्मास्युटिकल आहे, मेडिकल, त्यांना आहे बऱ्यापैकी स्कोप आहे, डिमांड आहे. पण आता जे इमिग्रेशन रूल्स सध्या त्यांनी थोडेसे स्ट्रिक्ट केलेलं आहे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे. आणि जे CA आणि जे तुमच्यासारखं कायद्याचं बॅकग्राऊंड घेऊन आहेत त्यांना काय करायला लागेल? कायद्याच्यामध्ये लॉ फील्डमध्ये जाणं थोडंसं खूप हार्ड आहे. कारण लोकल जे आता सध्या तिथली जे स्टुडंट्स आहेत किंवा तिथले लॉ फील्ड आहेत त्यांना जॉब्स नसल्यामुळे दुसऱ्यांना येऊन करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. ओके. सो थांबूया आपण इथे. थँक्यू सो मच. त्यांनी आता 5 कोटी रुपयाचं महाराष्ट्र मंडळाचं ऑफिस पण तिथे, ऑफिस का वास्तू करताय? वास्तू ॲक्च्युली महाराष्ट्र मंडळाची गेल्या करंटली लीज होल्डवरती वास्तू आहे, तर ती आपण फ्री होल्डमध्ये घेतो आहे. ओके. तर गव्हर्नमेंटनी 5 कोटी त्याला दिलेले आहेत, ते चालू आहे प्रोसेस. आणि इकडनं मराठी जे येतात मंडळी, त्यापैकी कोण कोण येतं तुमच्याकडे? मोस्टली तिकडे ना काही सिनेकलावंत वगैरे आहेत? हां, कलाकार येतात. कोण कोण येतं? आपले आता ज्यांचे शूटिंग्स वगैरे असतात मूवीजचे ते बऱ्यापैकी येतात. इवन आपले जे पॉलिटिशियन्स वगैरे येतात ते व्हिजिटला येतात, त्यांना पण येऊन व्हिजिट करून जातात. आता काही लोकांना लंडनमध्ये यायचं आहे, त्यांना काही प्रश्न पडले, तर तुमचा एक जीमेल आपण अकाउंट किंवा जो कुठला हे तुमचं जे मेल अकाउंट आहे ते सांगूया आपण त्यांना. माझ्या नावानीच आहे, sushilgaikwad@mac.com, msc.com. तर तिच्यावरती कोणाला क्वेश्चन असेल ओके. जीमेल वगैरे नाही आहे? जीमेल. फाईन. तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. माझा प्रयत्न काय आहे की जगभरातले आपले मराठी बांधव हे तुम्हाला मार्गदर्शन कसं करतील, कारण अमेरिकेतनं गोरे साहेबांनी जे मार्गदर्शन केलं ते महाराष्ट्राला खूप आवडलं आहे. आणि त्यांनाही लक्षात आलं की अमेरिकेत इतकं टॅरिफ आणि हे सगळं सुरू असताना सुद्धा काय संधी आहे. सो आज गायकवाड साहेबांनी आपल्याला ते सांगितलं. तुम्हाला तर त्यांचा जीमेल, त्यांचा मेलचा ॲड्रेस दिलाच आहे. ह्याशिवाय तुमचे काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. थांबूया.